नमस्कार, मी दीनदयाळ वैद्य. आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मी आज पाषाणच्या सोमेश्वर मंदिरात आहे आणि आपण गंगा मैयाविषयी आज बोलतोय. असं म्हणतात की एका नदीमध्ये आपण दोनदा उतरू शकत नाही. याचं कारण असं आहे की नदी प्रत्येक क्षणाला बदलते. नदीचं पाणी क्षणोक्षणी बदलतं. हिंदूंसाठी पवित्र असलेल्या नद्यांबाबत मात्र असं म्हणता यायचं नाही आणि गंगेबाबत तर अजिबातच म्हणता यायचं नाही. याचं कारण असं आहे की आज जी गंगा आहे ती हीच गंगा आहे की जिला शंकरानं मस्तकावर धारण केलं होतं. ही तीच गंगा आहे जिच्या काठी ऋषी मुनींनी तप केलं. ही तीच गंगा आहे जिच्यासाठी आदी शंकराचार्यांनी गंगा स्तोत्र लिहिलं आणि ही तीच गंगा आहे जिच्यावर पंडितराज जगन्नाथानं गंगा लहरी हे काव्य रचलं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे विद्याधर गोखलेंनी पंडितराज जगन्नाथ हे नाटक लिहिलं आणि त्या नाटकातली नांदी आपण ऐकली आहे. प्रसाद सावकार यांनी ती गायली आहे. या नांदीतलं एक कडवं आपण ऐकूया. या नांदीमध्ये गंगेचं किती छान वर्णन केलंय. हिंदू धर्मामध्ये गंगेला जिवंत देवता मानलं जातं. गंगा नदी पवित्र आहे. तिच्या पाण्यामध्ये स्नान केल्यामुळे पुण्य लाभतं, पापांचा नाश होतो आणि मुक्ती मिळते. ही श्रद्धा शेकडो वर्षानंतरही यत्किंचितही कमी झालेली नाही आहे. सामान्य माणसांसाठी निर्गुण निराकार देवापेक्षा त्यांना सगुण आणि साकार देव जास्त भावतो आणि इथे गंगेला तर स्पर्श करता येतो, तिच्या पाण्यात उतरता येतं. भौगोलिक दृष्ट्या जर पाहिलं तर गंगा ही गंगोत्रीला तिचा उगम आहे. तिथं तिला भागीरथी असं नाव आहे. तिथून ती पुढे देवप्रयागला अलकनंदा नदी तिला मिळते आणि तिथून त्यानंतर ती गंगा म्हणून वाहते. गंगेचं महात्म्य किंवा गंगा नदी ही गंगा मैया कशी झाली, गंगा माई कशी झाली हे समजून जर घ्यायचं असेल तर त्याची सुरुवात गंगेच्या कथांपासूनच करावी लागते. रामायण आणि महाभारत या दोन्ही आर्षकाव्यांच्या उगमस्थानी गंगा आहे. आर्षकाव्य म्हणजे ऋषींनी रचलेली महाकाव्य. रामायणात विश्वामित्रांनी राम आणि लक्ष्मणाला गंगेची कथा सांगितली आहे. हिमवत म्हणजे हिमालय, त्याला 2 कन्या, ज्येष्ठ गंगा आणि धाकटी कन्या म्हणजे उमा. गंगा सगळ्यांना शुद्ध करते, सर्वत्र संचार करते, म्हणून देव तिला आपल्यासोबत घेऊन गेले. उमेनं घोर तपश्चर्या केली आणि हिमवतानं तिचा विवाह रुद्राशी लावून दिला. एकदा अयोध्येचा राजा, इक्ष्वाकू वंशाचा राजा सगर यानं एकदा अश्वमेध यज्ञाचं आयोजन केलं. त्याच काळामध्ये कपिल ऋषी पाताळामध्ये उग्र तप करत होते. कपिल ऋषींच्या तपामुळं आपलं इंद्रपद धोक्यात येईल की काय या भीतीमुळं इंद्रानं सगरानं सोडलेला घोडा चोरला आणि कपिल ऋषींच्या इथे नेऊन सोडला. सगराचे पुत्र जेव्हा अश्वाच्या शोधात निघाले त्यावेळेला त्यांना तो घोडा कपिल ऋषींपाशी दिसला. त्या मुलांचा गैरसमज झाला आणि त्यातून त्यांनी ऋषींचा अपमान केला. ऋषी संतापले. जेव्हा त्यांनी नेत्र उघडले, डोळे उघडले, त्यावेळेला त्या तेजानं सगराचे पुत्र जळून भस्मसात झाले. यथावकाश ही घटना सगराला समजली. अपमृत्यू झालेल्या मुलांना मुक्ती मिळावी अशी याचना त्यानं कपिल ऋषींकडे केली. तेव्हा कपिल ऋषींनी त्याला सांगितलं की स्वर्गातली गंगा जेव्हा पृथ्वीवर येईल आणि तिचा स्पर्श अस्थिंना होईल त्यावेळेला तुझी मुलं मुक्त होतील.
सगराचा पंतू भगीरथ जेव्हा राजा झाला त्यावेळेला त्यानं पूर्वजांच्या मुक्तीसाठी तप आरंभ केले. त्यानं ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं आणि ब्रह्मदेवानं त्याला वरी दिला की स्वर्गातली गंगा तुझ्या पूर्वजांसाठी पृथ्वीवर येईल. मात्र गंगेच्या प्रपाताचा आघात सहन करण्याची ताकद फक्त शंकरामध्ये, असंही ब्रह्मदेवानं सांगितलं. मग भगीरथानं शिवाला प्रसन्न करून घेतलं आणि शिव त्याच्या मस्तकावरती गंगा धारण करायला तयार झाला. अशा प्रकारे गंगा स्वर्गामधून पृथ्वीवरती अवतरली. त्या क्षणाला, त्या प्रसंगाला साक्षी म्हणून सगळे देव देवता गंधर्व सगळेजण उपस्थित होते आणि त्यांनी म्हणे गंगेच्या पाण्यामध्ये स्नान केलं. भगीरथ गंगेला घेऊन समुद्रापर्यंत गेला आणि तिथून तो पाताळात गेला. पाताळामध्ये त्याच्या पूर्वजांच्या अस्थी होत्या. तिथे त्यांनी गंगेचं पाणी नेलं आणि पूर्वजांना मुक्ती मिळवून दिली. एका अर्थानं भगीरथ हा गंगेचा पिता झाला, गंगा त्याची कन्या झाली आणि म्हणून गंगेचं नाव भागीरथी. स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकांमध्ये गंगेनं संचार केला म्हणून तिचं नाव त्रिपथगा किंवा त्रिपथगामिनी. गंगा अवतरणाची शिल्प भारतातल्या अनेक मंदिरांमध्ये पाहायला मिळतात. यातलं सगळ्यात भव्य शिल्प तमिळनाडूमध्ये महाबलीपुरमला आहे. जवळपास 95-96 फूट लांब आणि 42-43 फूट उंच इतक्या मोठ्या खडकामध्ये ते कोरण्यात आलंय. पल्लव राजवटीचा कलेचा उत्कृष्ट नमुना ते मानलं जातं. 7व्या शतकात हे शिल्प कोरलंय. या शिल्पामध्ये लहान मोठी 146 शिल्प आहेत. अशाच प्रकारची गंगा अवतरणाची शिल्प वेरूळ आणि ऐहोळेला पण आहेत. वेरूळला कैलास लेण्यामध्ये हे शिल्प तुम्हाला पाहायला मिळेल. या दोन शिल्पांचं वैशिष्ट्य असं आहे की तिथे शंकर हा त्याच्या जटांमधलं गंगेचं पाणी निथळून काढतोय. शेजारी भगीरथ आणि पार्वती उभेत. काही वेळेला शंकराच्या डोक्यावरती 3 देवता दाखवल्या जातात. का तर गंगा ही त्रिपथगामिनी आहे. त्या 3 देवतांमध्ये भागीरथी, मंदाकिनी आणि अलकनंदा आहे असं सांगितलं जातं. महाभारताच्या आदिपर्वामध्ये गंगा आणि शंतनूची कथा येते. गंगा आणि शंतनूचा पुत्र म्हणजे देवव्रत अर्थात पांडव आणि कौरवांचे पितामह भीष्माचार्य. गंगावतरण आणि गंगा शंतनू यांच्या कथा चित्रांमधूनही अजरामर झाल्यात. राजा रविवर्म्याची ही चित्र आपण सगळ्यांनी पाहिलीत. गंगेच्या कथा विष्णूशी जोडल्या गेल्यात. असं म्हणतात की विष्णूला 3 बायका, एक गंगा, दुसरी सरस्वती आणि तिसरी लक्ष्मी. एकदा गंगा आणि सरस्वतीचं कडाक्याचं भांडण झालं आणि दोघी जणी पृथ्वीवरती आल्या. दुसऱ्या कथेमध्ये असं म्हटलंय की गंगा ही विष्णूच्या पायाशी असते आणि ती विष्णूच्या पायाशी असते म्हणून ती विष्णुपदी. मग एकदा ब्रह्मदेवानं त्या गंगेला कमंडलूमध्ये भरलं आणि शंकरानं त्याच्या मस्तकावरती तिला धारण केलं आणि पृथ्वीवरती आणलं. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की सगळ्या नद्यांमध्ये मी गंगा आहे. विष्णूच्या वामन अवताराशी पण गंगेचा संबंध, गंगेच्या कथेचा संबंध जोडला गेलाय. पुराणांनी तर गंगेची महती गायली आहे. ती महती अशी आहे की गंगेच्या पाण्यावरून येणारा वारा, त्या वाऱ्याने जरी तुम्हाला स्पर्श केला, अंगाला स्पर्श केला तरी सगळ्या पापांचा नाश होतो. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल दशमीला गंगेच्या किनारी दशहरा उत्सव होतो. दशहरा म्हणजे गंगेच्या पाण्यामध्ये तुम्ही जर स्नान केलं तर 10 प्रकारच्या पापांचा नाश होतो म्हणून दशहरा. याचा अर्थ असा आहे का की आपण हवी तेवढी पाप करायची आणि गंगेत जाऊन ती धुवून काढायची? तर तसं अजिबातच नाहीये. आपल्या पौराणिक कथांचा अन्वयार्थ काढताना तारतम्य बाळगायला लागतं आणि आपले सगळे संत कंठशोष करून तेच तर आपल्याला सांगत आलेत.
संत तुकाराम त्यांच्या अभंगामध्ये आपल्याला सांगतात, काय काशी करीती गंगा, भीतरी चांगा नाही तो. पण याचा अर्थ तुकाराम गंगेचं महत्व कमी लेखतायत असं अजिबातच नाहीये, कारण इतर अभंगांमध्ये त्यांनी गंगेची महती गायली आहे. जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, भगवंत जाण त्याचे जवळ. तुकारामांचा हा अभंग बोरकरांनी आपल्याला आणखी सोपा करून सांगितलाय. बोरकर म्हणतात, नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी, नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी, जिणे गंगोगाचे पाणी, जिणे गंगोगाचे पाणी, नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी. खर तर पाप पुण्य हा हिशोब आपल्यासाठी, तुमच्या आमच्यासाठी. गंगा हा हिशोब ठेवतच नाही. गंगा मैयाचा प्रवाह एका भागामध्ये सामावणं खूप अवघड आहे. त्यामुळे पुढच्या भागात भेटूया आपण गंगेविषयीच्या आणखी काही रंजक गोष्टी घेऊन. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडत असेल आणि तुम्हाला वाटत असेल की इतरांनी तो पाहावा, तर तो तुम्ही जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हर हर गंगे.